आज गावात चक्कर मारत असताना ही बैलगाडी दिसली. खरं तर गावाला देखील बैलगाडी दिसायची खूप दुर्मिळ झालेली आहे. कारण हळू-हळू आता ट्रॅक्टरचा वापर खूप वाढलेला आहे. त्याच्यामुळं बैलगाडी क्वचित तुम्हाला गावाला देखील दिसेल. अशी बैलगाडी पाहिली आणि मग घरी आलो तर पाहिलं तर अंगणामध्ये हा पक्षी जखमी होऊन पडला होता. नीट चेक केलं तर त्याला त्याच्या पंखामध्ये जखम झाली होती. त्याच्यामुळे त्याला उडता येत नव्हतं. म्हणून मग त्याला पाणी वगैरे पाजलं आणि नंतर पिल्याने त्याला खायला वगैरे दिलं. पण तो जखमी असल्यामुळे त्याने काही न खाता फक्त तो तिथल्या तिथे फिरत होता. आज देखील वातावरण पाहून असं वाटत होतं की 100% पाऊस येणार. खरं तर पावसाळा सुरू झाला का काय असंच वाटत होतं आणि त्यात प्रॉब्लेम असा होता की घरकुल मंजूर झाल्यामुळे खूप बांधकामं इकडे चालू होती. त्याच्यामुळे सगळ्यांची मुरूम भरून घेण्याची धावपळ चालू होती. कारण एकदा पाऊस पडला आणि शेतात चिखल झाला तर ट्रॅक्टर परत चालवता येणार नाही म्हणून मुरूम भरून घ्यायची सगळ्यांची लगबग चालू होती. आणि मग याच्यानंतर बघितलं तर एक से एक धुरंधर ड्रायव्हर इकडे होते. नुसते ट्रॅक्टर हवेत उडवत होते. एक से एक व्हिडिओ म्हटलं तर खूप जोरात ट्रॅक्टर हवेत उडवायचे बघा. 2च टायरावरती ट्रॅक्टर असे चालवत ते मस्तपैकी मुरुम वाहत होते. मग यांना पाहिल्यानंतर मला देखील ट्रॅक्टर चालवायचं मग आवरला नाही म्हणून म्हटलं द्या मी एक खेप मारतो म्हणून मी एक ट्रॅक्टर चालवायचा आनंद घेतला. खरं तर लॉकडाऊनमध्ये मी ट्रॅक्टर चालवलेला त्याच्यानंतर आज हा ट्रॅक्टर चालवला. खरंच ट्रॅक्टर चालवताना देखील खूप मस्तपैकी मजा वगैरे आली. गाणी वगैरे ट्रॅक्टरची तुम्हाला माहिती कसली गाणी असतात. ती सर्व गाणी ऐकत मी 1-2 खेपा पूर्ण करतो. तोपर्यंत तुम्ही मला फॉलो करून घ्या.